हे कॉन्स्टिट्यूशनल बेंच आहे, घटनापीठ आहे आणि घटनापीठासमोर जी सुनावणी होते, जे खटले येतात ते भारतीय संविधानातील अनेक कलमांचे व्याख्या करणारे असतात किंवा जर संविधानातल्या एखाद्या कलमाचा भंग झाला असेल आणि त्याच्या विरोधात जर निर्णय दिला असेल तर त्या संदर्भात तिथे सुनावणी होते। आमच्या खटल्यामध्ये शिवसेना हे पावलापावलावरती संविधान आणि घटनेचं भंग झालेलं आहे। त्याच्यामुळे आज माननीय कपिल सिब्बल यांनी संपूर्ण बाजू आमची संविधानाच्या दृष्टीनं, ज्याला आपण निवडणूक आयोगाच्या निकालाची पिसं काढणं म्हणतात तशी पिसं काढलेली आहेत। निवडणूक आयोगाची प्रत्येक स्टेप ही कशी चुकली आहे आणि पक्षपाती आहे, संविधानाची कशी गूज राखली गेली नाही, या संदर्भातलं जे विवेचन आज जे कपिल सिब्बल यांनी केलं ते ऐतिहासिक आहे आणि भविष्यात जे निकाल लागतील त्यांच्यासाठी ते एक माइलस्टोन, एक मार्गदर्शक आणि दीपस्तंभ असेल अशा प्रकारचं आर्ग्युमेंट बरं का आज सन्माननीय कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीनं, खऱ्या शिवसेनेच्या वतीनं किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं केलं आणि आम्ही सगळे समाधानी आहोत आणि आम्हाला आता न्याय मिळेल असा आत्मविश्वास आज वाटतो आहे। कोर्टावरती विश्वास आहे 100%। पण अनेकदा तुम्ही कोर्टाच्या बाहेर अविश्वासी दाखवलेला आहे। हो, पण कोर्ट म्हणजे एक कोर्ट नाही ना, कोर्ट ही व्याप्ती फार मोठी आहे ना, न्यायव्यवस्था ही व्याप्ती फार मोठी आहे, त्याची डेफिनेशन तुम्हाला कोणत्या कलमानुसार हवी ते मी करायला तयार आहे। सर, आज एक सरन्यायाधीशांनी चंद्रचूड यांच्या कलमानुसार अनडेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तुम्ही कशाच्या आधारावर डेमोक्रेटिक अनडेमोक्रेटिक ठरवणार? त्याच्यावरती हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल। नाही, मला असं वाटत नाही। त्याच्यावरती सुद्धा कपिल सिब्बल साहेबांनी नाही का योग्य विश्लेषण केलेलं आहे, तो विषय त्यांनी समजावून सांगितलेला आहे। 2018 मला वाटतं, हो 2018 2018 साली जे गाईडलाईन्स निवडणूक आयोगानं दिलेल्या आहेत त्याच्यातल्या कोणत्याही गाईडलाईनचं उल्लंघन आमच्याकडून झालेलं नाही, किंबहुना जे उल्लंघन झालेलं आहे ते लेजिस्लेटिव्ह पार्टीतून जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्याकडून उल्लंघन झालेलं आहे आणि ते आज कोर्टासमोर मांडलेलं आहे। आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, एक ऐतिहासिक निर्णयाकडे आपण चाललेलो आहोत। पक्षफुटी संदर्भात, पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात जी एक बजबजपुरी या देशामध्ये माजलेली आहे राजकारणामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून, त्या दृष्टीनं हे घटनापीठ एका ऐतिहासिक निर्णयाच्या दिशेनं जात आहे अशी आशेची किरणं आज तरी आम्हाला दिसत आहे। पक्षांतर्गत निवडणुका आणि पक्षांतर्गत केलेल्या नियुक्त्या या की जर त्रुटी असेल तर ती दुरुस्त करता येते, परंतु याचा अर्थ पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला दिला जाऊ शकत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्याने मांडलाय। तो अधिकार निवडणूक आयोगाला नाही। त्यांनी ज्या काही घटनेतली काही कलमं जी दाखवलेली आहेत, सेक्शन 29 सेक्शन 29 आरपी ॲक्ट, बरोबर ना? माझा किती अभ्यास झालाय बघा कोर्टाचा। तर सेक्शन 29 आरपी ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये स्पष्ट ह्या गोष्टी मानलेल्या आहेत आणि त्या न्यायालयासमोर आणून माननीय कपिल सिब्बल यांनी या देशामध्ये आतापर्यंत ज्या बेकायदेशीरपणे पक्षांतरं घडवलेली आहेत, ज्या बेईमान पद्धतीनं लोकांना फोडलेलं आहे, त्या सगळ्या कृतींवरती मात करणारं आणि या देशातल्या लोकशाहीला आशेचा किरण दाखवणारं एक उत्तम विवेचन आज कपिल सिब्बल साहेबांनी केलं आहे आणि आम्ही स्वतः अत्यंत आत्मविश्वास पक्षातील नियुक्त्या निवडणुका त्याच्यावरती या दोघांना बोलू दिलं नाही सर, त्यांचा अभ्यास झाला।